आशू थांब, मी बघते. हॅलो, ओळखला का? मी देवळे. अश्विनी मॅडम आहेत? हॅलो मॅडम. मॅडम, साहेबांनी हे पैसे दिले. पैसे? मी हे पैसे नाही घेणार. पण मग तुम्ही प्लीज मला काही समजवायचा प्रयत्न करू नका. मी हे पैसे नाही घेणार. मग मी साहेबांना काय सांगू? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुमच्या साहेबांना जाऊन सांगा आम्ही भीक घेत नाही म्हणून. आम्ही आमचं कमावू शकतो आणि त्यातून खाऊही शकतो. निघा तुम्ही. ठीक आहे मॅडम, मी येतो. अशू, ते कराराचे पैसे होते, तू परत का पाठवलेस? किती प्रधानांनी जेव्हा हे मूल नाकारलं ना, तेव्हाच माझ्यासाठी करार संपला होता. या बाळाला वाढवण्यासाठी मी कमवे. मी एकटी समर्थ आहे. पण तुला त्या बाळासकट तिला एक्सेप्ट करावं लागणार आहे समीर. का? पण का ते बाळ मी ऍक्सेप्ट करायचं? आशूने जे काय केलं ते प्रधानांसाठी केलं. त्यांना बाळ हवं होतं म्हणून ते बाळ त्यांना देऊन टाकायचं. त्याला कसं वाढवायचं, कुठे ठेवायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. आशूला त्यांनी ज्या प्रकारे बाहेर काढलंय ना, त्या अर्थी बाळाला त्यांच्याकडे सोपवणं फार अवघड आहे समीर. आणि आशू तिथनं अतिशय ताठ मानेनं बाहेर पडली कारण. हे बघ राव, तू आशूबद्दल जे काय सांगितलंस ते मी मान्य केलं. आणि खरं तर माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. शिवाय तू तिची बाजूही क्लिअर केलीस. पण खरं सांगू, कितीही प्रयत्न केला ना तरी ते बाळ मी ऍक्सेप्ट नाही करू शकत. अरे पण का? कारण ते बाळ माझं नाही, ते प्रधानांचं आहे. साहेब, खूप गडबड झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अश्विनी मॅडमकडे गेलो. तिथे अश्विनी मॅडम आणि टीटी मॅडम दोघेही होत्या. मी त्यांना हे पैसे दिले. त्या म्हणाला मी पैसे घेणार नाही. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. वर टीटी मॅडम म्हणाला, हे बघा तुमच्या साहेबांना सांगा आम्हाला भीक नाही लागली, आम्ही आमचा सांभाळ करू शकतो, जाऊ शकता तुम्ही. मग मी काय करणार? मी निघून आलो साहेब. आता साहेब तू निघ, मी बघतो काय करायचं. ओके सर. शुभंकर, खरं सांगायचं तर तुझं चुकलंच नाही का? मी आधीही तुला सांगितलं होतं आशूला इथे घेऊन ये ना राहायला.
मी स्वतःहून बाजूला व्हायला तयार आहे. पण नाही, तू त्यावेळेला माझं ऐकलं नाहीस. खोट्या शब्दात घेतल्यास, माझ्या बाजूने उभा राहिलास. पण चोरून चोरून प्रत्येक वेळेला तिला भेटतोच आहेस. आणि दुर्दैवाने प्रत्येक वेळेला तुझी चोरी पकडली जाते. काय नमिता, काहीतरी मूर्खासारखं बोलू नको. प्रत्येक गोष्टीचा विपर्यासच करणार आहेस का तू? अरे, इतकं बोलून मीच विपर्यास करते का? तू माझं ऐकून घेणार आहेस का आधी? काय ऐकून घेऊ? आणि ऐकून काय घ्यायचं राहिलंय? सांग ना, काय ऐकून घ्यायचं मी तुझं? वाह, झक्कास. आज मला एकदम शांत वाटतंय. खरंच. त्या प्रधानांचे पैसे तू परत पाठवलेस ना? करेक्ट केलंस आशू. अगदी करेक्ट. नाही तळमळू देत त्यांना घरी जाऊन. पैसे देऊन स्वतःची सुटका करवतायत ना ते. नाही पण ती होणार नाही हा. एकदा कराराप्रमाणे बाळ त्यांच्या हातात नेऊन दिलं ना, तेव्हा जो काही झटका बसेल ना त्यांना, त्याने शांतच होतील मग. अगं खरंय, ती नमिता जे काही करार करार म्हणून बोंबा ठोकत होती ना, तुला घराबाहेर काढलं ना. आता बघ म्हण, हे बाळ एकदा जन्माला आलं ना की डिस्काउंट मध्ये तुला परत करतो की नाही, मग कर काय करायचं ते. किती असं करणार आहोत आपण? हॅलो, असं करावं असं वाटत नसेल तरीही असंच करायचं, कळलं ना? किती आपण असं काहीही करणार नाही आहोत. आशू, ज्या क्षणी प्रधानांनी मला त्या घराबाहेर काढलं, त्या क्षणी या बाळाशी त्यांचा संबंध संपला. आता हे बाळ माझं आहे, फक्त माझं. त्यांना नको असलेलं बाळ मी त्यांच्या दारात कधीच घेऊन जाणार नाही. किट्या, समीर या बाळाला कधीच आपलं म्हणणार नाही का ग? आशू तुला खरं सांगू, आत्ताच्या परिस्थितीवरून ऑनेस्टली मला खरंच काही सांगता येत नाही की समीर काय करेल. बट आय होप सो समीर हे सगळं एक्सेप्ट करेल. किट्या, पण मला वेगळीच भीती वाटते. समीरने मला स्वीकारलं, पण बाळाला नाकारलं तर? माझ्यासमोर उद्या समीर की बाळ असा प्रश्न उभा राहिला तर? आशू, प्रधानांना बाळ नकोय, समीरला पण नकोय, आणि तुला बाळावर अन्याय करायचा नाहीये, राईट? त्याला एक चांगलं आयुष्य द्यायचं. माझ्याकडे एक उपाय आहे ज्याने समीर आणि तू बाळाशिवाय एकत्र येऊ शकता. मी तुझ्या बाळाला दत्तक घेणार. काय? हो. किटी, तू माझ्यावर उपकार वगैरे करत नाही हा तुझ्यावर. मला खरंच आवडेल तुझं बाळ दत्तक घ्यायला.
आणि ते तुझं बाळ आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी खरंच खूप प्रेम करेन त्याच्यावर. आणि शिवाय ते तुझ्याही नजरेसमोर राहील ना. किटी, अगं तू आजपर्यंत माझ्यासाठी जे केलंयस तेच खूप आहे. माझे प्रॉब्लेम सोडवताना तू एकदाही पुढे मागे बघितलं नाहीस. पण म्हणजे माझे प्रॉब्लेम्स म्हणजे तुझं आयुष्य नव्हे. तू हे विसरतेस की तुझं आणि रोहनचं पण एक आयुष्य आहे, तुमचे पण प्लॅन्स आहेत. अरे सो व्हॉट या, कमॉन यार, तो आमच्या प्लॅनचा एक भाग नाही का होऊ शकत? काय काय किटी, पण हे माझ्यासाठी खूप. अशू सांगितलं ना मी तुला. अगं मी खरंच हे तुझ्यासाठी नाही करते, माझ्यासाठी करते मी. अँड सॉरी टू से, खरंच सांगते अशू, मला ना तुझ्यासारखं नाही जगता येत अगं. कुणासाठी तरी जगायचं, कुणाच्या तरी प्रेमात स्वतःला इतकं वाहून घ्यायचं, सॉरी मला नाही जमत. आणि जे काही करते ते फक्त स्वतःच्या आनंदासाठी करते. सो हे बघ, मला हे बाळ दत्तक घ्यायला आवडेल अँड दॅट्स ऑल. स्वतःला खूप हुशार समजतेस ना, पण एकदम बुद्धू आहेस. तू हे सगळं फक्त आणि फक्त माझ्यासाठी करतेस हे कळणार नाही असं वाटतंय मला. आणखी काय काय ऐकून घ्यायचं मी आणि का? नमिता, शुभंकर, तुझ्या ऑफिसच्या माणसाच्या हाती पैसे पाठवलेस तिला? आत्या. मला आधी सांग, तू पैसे पाठवलेस की नाही? हो, पाठवले. याच कारणासाठी मी घर सोडलं होतं ना. याला आणि आशुला जर एकत्र आयुष्य जगायचं. स्टॉप दिस नॉनसेन्स, ओके? शुभंकर, अरे या अवस्थेत जरा प्रेमानं वाग तिच्याशी. अरे हिलाही सांग ना, हिनं प्रेमानं वागायला नको माझ्याशी. ए मिता, मिता काय झालंय तुला? अगं तू किती हसरी आणि प्रेमळ आहेस, विसरली आहेस का तू? हे संशय, अविश्वास या गोष्टी कशा शिरल्या तुझ्या डोक्यात? आत्या, हे बघ, आपल्याला एक गोष्ट विसरता येणार नाही. अश्विनीला आपण अजूनही कराराचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. तो करार आपण मोडलाय, बाळाची जबाबदारी आपण झटकली आहे. अश्विनीला कराराचे पैसे द्यायला नकोत का? म्हणून मी तिला पैसे पाठवले. काय चुकलं माझं यात? आणि मी अश्विनीला एवढं का मानतो तेही ऐक. मी पाठवलेले पैसे अश्विनीनं परत केले. त्या स्वाभिमानी मुलीनं ते पैसे घेतले नाहीत आत्या. मी तर तूच म्हणायचीस ना, माझ्या बाळाची सरोगेट मदर मला संस्कारी पाहिजे. विसरलीस का? विसरली असशील तर हे बघ, याला म्हणतात संस्कार. कळलं? काही होणार तर नाही ना? छे ग, काही होणार नाही. वकील मंडळी ना काहीतरी मार्ग नक्की शोधून काढतात त्याच्यातनं. आणि मला एक सांग, त्या अश्विनीला कधी ना कधीतरी पैशांची गरज लागणारच आहे ना. मागणारच ती पैसे, मी सांगते तुला. तू काही काळजी करू नकोस. नमिता, तू मात्र हे घर सोडून जाऊ नकोस. जर का तू हे घर सोडून गेलीस तर तू शुभंकरला कायमचा गमावशील, लक्षात ठेव. बरं, क्षणभर धरून चाल. तुझं बाळ मी दत्तक घेण्याचा निर्णय हा फक्त तुझ्यासाठी घेतलाय, त्याने काय फरक पडणार आहे अशू?
सांग ना, काय फरक पडणार आहे? असं काय बोलतेस किटी? रोहनचा विचार सुद्धा तुझ्या मनात नाहीये का? त्याने हे सगळं का सहन करायचं? म्हणजे मी आतापर्यंत हे सगळं ज्याच्यासाठी केलं त्या समीरने हे बाळ नाही स्वीकारायचं आणि ते रोहनने स्वीकारायचं. कारण का तर तुला माझे प्रॉब्लेम सोडवायचे. हा न्याय नाहीये किटी. एक मिनिट आश. न्याय आणि अन्याय या गोष्टी आपण न केलेल्याच बऱ्या. कारण काय आहे, न्याय आणि अन्याय या फार लांबच्या गोष्टी आहेत. तुला एक गोष्ट सांगते, तुझं बाळ मी दत्तक घेण्याचं डिसिजन माझ्याकडून झालेलं आहे. आणि तुझ्या बाबतीत म्हणशील तर तुला आता फारसा चॉईस पण नाही. इनफ यार आशू. 9 महिने खूप सोसलायस यार. खरंच खूप सोसलायस. बरं ते न्याय अन्याय सगळं सोडून द्या. मला सांग, मी तुझी मैत्रीण आहे ना तुझ्यात हिंमत हे कबूल करण्याची? अशी सख्खी मैत्रीण ना ग मी तुझी. हो. मग आता एक शब्द बोलायचा नाही. तू अजूनही असं भांबावलेला काय आहे समीर? तुला सगळं कळलंय ना? आशू कोणत्या परिस्थितीत होती हे तुझ्या डोळ्यासमोर आलंय ना? अरे पण त्या बाळाला ऍक्सेप्ट करावं इतकं माझं मन मोठं नाहीये. तुला कळत का नाही? मी जर त्या बाळाकडे पाहिलं तर माझ्या डोक्यात चक्र सुरू होते आणि सारा तो प्रधान सारखा आठवत राहील मला. तुला खरं सांगू समीर, ब्लंट वाटेल तुला, पण तेल लावत गेला तो शुभंकर. ते बाळ आशूचं पण आहे ना. त्या बाळाकडे तू आशूचं म्हणून बघ, सोपं जाईल. प्लीज प्लीज रिॲक्ट होऊ नको. ऐक, सांगणं खूप सोपं आहे मला माहिती आहे, पण तू जितका विचार करशील, जितका केस पाडशील ना, तितका स्वतःला छळशील. आशू तुझी आहे ना, तिच्या प्रेमाविषयी तुझ्या मनात अजिबात शंका नाही, बरोबर? मग कसली वाट बघतोय सरे? आई, समीर आलाय ना रे? हो. समीर, किती दिवसांनी पाहते तुला. वाटेकडे डोळे लावून बसले होते. आई आई तू बस ना. मी पाणी घेऊन येतो. आई अगं तू इथे का आलीस असंच ना? काय करणार मी समीर? तू तू धडपडे काहीच सांगायला तयार नव्हतास. म्हणजे तुझी सुट्टी किती आहे? तू जालन्याला कधी येणार? मला राहू येणार आहे. आशू कुठे आहे? समीर काय झालंय सांग ना. मला
फोनवरच लक्षात आलं होतं काहीतरी बिनसलंय तुझं. अरे सांग, मी आई आहे तुझी. मग मला सांगताना दडपण कशाला वाटायला पाहिजे? सांग ना समीर. समीर, शपथ आहे तुला माझी. काय झालं सांग ना.